सगळ्यांना रामनवमीच्या सर्वप्रथम शुभेच्छा। रामनवमीसाठी मी नेसलेली ही साडी आहे ही गढवाल कॉटन साडी आहे। याच्यामध्ये दोन प्रकार असतात, म्हणजे ही सिको सिल्क म्हणजे सिल्क कॉटन या प्रकारातली साडी आहे आणि कॉटन प्युअर कॉटन सिको सिल्क किंवा सिल्क प्युअर सिल्क अशा दोन प्रकारांमधली ही साडी आहे। तर ही प्युअर सिल्कचा काठ असणारी आणि जरीचा पदर असणारी, ज्याच्यावर असं बारीक टेम्पल डिझाईन दिसतंय पानांच्या आकारांचं आणि कुयऱ्या कुयऱ्यांची बुट्टी आहे आणि ही बारीक रुद्राक्ष बॉर्डर आहे आणि असा हा जरीचा पदर आहे आणि त्याला प्युअर सिल्कचेच काठ आणि प्युअर सिल्कचाच पदर आहे हा। ह्याच्यामध्ये ताना म्हणजे उभा धागा आणि बाना म्हणजे आडवा धागा। तर हा ताना बाना हा सिल्कमध्ये आहे ह्याचा, कॉटन आणि सिल्कमध्ये। बाकी साडीचा जो हाफ पोर्शन आहे हा वेगळा काठ त्याला विणला गेलेला आहे। हाफ जो पोर्शन आहे पूर्ण बॉडी जी आहे साडीची ती कॉटनमध्ये आणि त्याचे काठ जे आहे ते प्युअर सिल्कमध्ये। तर अशी ही गढवाल साडी आहे ही आंध्र प्रदेश, पूर्वीचं आंध्र प्रदेश आताचं तेलंगणामधलं जोगुलांबा या भागातली साडी आहे आणि रामनवमी असल्याने अशी ऑरेंज कलरची किंवा त्याला भगव्या रंगाची किंवा केशरी रंगाची अशी ही साडी मी नेसलेली आहे। त्याला निळे काठ आहेत केशरी साडीला, त्याच्यावरती ब्लाऊज पीस आलेलं नव्हतं म्हणून मी हे वेगळं ब्रोकेटचं ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती असं मॅचिंग गळ्यातलं बांगड्या, या नवरात्राच्या बांगड्या भरल्या आहेत मी त्या, आणि कानातले, बिकॉज एव्हरी वुमन इज अ स्टार। तसा रामाच्या ह्याला म्हणजे रामजन्म दिवशी आज ही साडी नेसलेली आहे। सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला। है